जय महाराष्ट्र मित्रांनो, प्रश्न आलेला MPSC कंबाईन ग्रुप बी 2020ला काय प्रश्न विचारला आहे ते पहा. के सी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. खाली पहा विधान आहेत. 1. भारतीय संघराज्य संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. 2. एकपक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्त्वाशी संघर्ष करणारी ठरली. 3. भारतीय संघराज्य हे घटकामधील कराराचा परिणाम नाही. 4. एकात्म राज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या एकात्म राज्य आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आता याच्या बॅकग्राऊंडची माहिती पहा काय आहे ती, आणि ही माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाची आहे. पहा, संघराज्य माहिती. संघराज्य म्हणजे फेडरेशन. हा शब्द फेडस या लॅटिन शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ करार असा होतो. यावरून संघराज्य म्हणजे अशी नवीन राजकीय व्यवस्था जी विविध एककामध्ये करार होऊन निर्माण झालेली आहे. संघराज्याच्या एककांना विविध नावांनी संबोधले जाते. जसे की पहा, USA मध्ये अमेरिकामध्ये स्टेट, स्वित्झर्लंडमध्ये कॅन्टन्स, रशियामध्ये रिपब्लिक म्हणजे गणराज्य, कॅनडामध्ये प्रोव्हिन्सस म्हणजे काय प्रांत. हे जी PDF आहे ही वाचून घ्या. याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.